महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वाहनाची वंदना करून आपल्या या आजच्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त हा दुसरा टप्पा आहे। एक टप्प्याचं भूमिपूजन आपण 30 लाखाच्या कामाचं भूमिपूजन आता मसोबा देवस्थानच्या इथे आत्ता करून या आत्ता आपल्या स्मशानभूमीच्या इथे 30 लाखाचं आणि हे दुसरं 10 असं 40 लाखाचे असे चार टप्प्यामध्ये आपली जी कामं आहेत ती कामं कालच्यापैकी त्यापैकी एक काम असं शिवेचीवाडीमध्ये झालं। असं आमच्या खामगाव ग्रामपंचायतीमध्ये एकूण 50 लाख म्हणजे रुपयाच्या कामांचं काल ताईंनी भूमिपूजन केलं। त्यापैकी हे 5व्या टप्प्यातलं अतुल म्हणतो ते बरोबर आहे, हे 5व्या टप्प्यातलं काम काल 10 लाखाचं एक, परत सकाळी 30 लाखाचं ते 3 आणि हे पाचवं आहे। अशा पद्धतीने 50 लाखाची कामं झाली। आता या कामामध्ये रामा 111 ते बुंडेवाडी असा त्याच्यात कॉन्क्रिटीकरण रस्ता आहे। आत्ता याच्यामध्ये हे जे काय इथपर्यंत काम आले हे शुभम या कॉन्ट्रॅक्टरनी केलं, त्याला 10 लाख रुपये मंजूर झाले होते। त्याचं देखील भूमिपूजन ताईंनी पावसाळ्यापूर्वी केलं आणि आता आपण सर्वांनी बघितलं आहे ते काम देखील पूर्ण झालेलं आहे, पूर्णत्वाला आलेलं आहे। वरचं फक्त त्याचा जो काही लेअर आहे तो बाकी आहे। लेअर याकरता बाकी आहे की आमच्या घराच्या तिथे थोडंसं जरा ते ड्रेनेज वगैरे करायचे, तर ते करण्यासाठी ते व्यवस्था झाल्यानंतर मग तो पोर्शन आणि हा पोर्शन करून आपण त्याचा कव्हर करणार आहोत। तर त्यात आता हे काम सुरू करत असताना ताई इथे पुढे आल्यानंतर आम्ही ॲक्च्युली या टप्प्यामध्ये इथे मोऱ्या धरल्या होत्या आणि पुढे कॉन्क्रीट केलं होतं, परंतु संतोष नानांनी आणि तुम्ही चर्चा केली आणि आम्हाला एक वेगळं असं सुंदर असं मार्गदर्शन केलं की या पुलाचं इथे जर साकव झाला तर स्मशानभूमीसाठी जी काही परत बसण्याची आसन व्यवस्था होते ती पण त्याच्यामध्ये कव्हर होईल, हा रस्ता उंच होईल। आणि तीच गोष्ट आमचे जे काही ग्रामस्थ आमचे म्हणजे कार्यकुशल असे आमचे कार्यकर्ते आणि आमचे खंदे समर्थक श्री सोपान शेठ आहेत यांनी ती गोष्ट ऐकली आणि तीच गोष्ट ताईंना परत सांगितली, ताई इथे नारळ फोडण्यापेक्षा पुढे फोडा, साकवचं काम आम्ही तुम्हाला म्हणजे ताईंकडून अप्रत्यक्षरित्या सोपांनी आमचा शब्द घेतलेला आहे, परंतु ताईंकडून शब्द घेण्याची पण तशी आवश्यकता नाही। ताईंनी मनावर घेतलं, आम्ही पाठपुरावा जरी केला नाही कदाचित आमच्याकडून राहून पण जातं, एखादी गोष्ट आम्ही ताईंना सांगतो आणि परत विसरून जातो तसं, परंतु ताईंच्या कॉम्प्युटरमध्ये परफेक्ट फिट झालेलं असतं की बुंडेवाडीमध्ये काय काय करायचे। त्यामुळे ताईंनी ते काम प्रायोरिटीमध्ये मला वाटतं 1 नंबरने ते काम आहे आणि त्या कामाचं देखील भूमिपूजन आपण लवकरच त्याच्यामध्ये करणार आहोत। दुसरं आता महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ही जी स्मशानभूमी आहे ह्या स्मशानभूमीचं पण काम ताईंनीच केलेलं आहे आपल्याला आणि आता स्मशानभूमीच्या विकासासाठी 5 लाख रुपये दिलेत। उर्वरित निधीसाठी तो 5 लाख रुपये ताई थांबला होता, याकरता थांबला होता की आम्हाला जी शेड व्यवस्था करायची, तुम्ही जे म्हणता ते जे काही शेड आपण इथे जर रस्त्यात केलं तर रस्त्यात जे काही ऊसाच्या गाड्या किंवा या बाकी जे आमची काय ट्रॅव्हलिंग व्यवस्था आहे त्याला थोडंसं अडथळा येईल, म्हणून शेड आम्ही या बांधावरती फक्त 2 किंवा 3 टप्प्यामध्ये म्हणजे आमच्या पांडणांच्या जमिनीला बिलकुल धक्का न लागता जे काही वेस्टेज जमीन असेल ती आम्ही गाव म्हणून त्यांच्याकडून म्हणजे आम्ही विनंती करून ते त्यांच्याकडून घेणार आहोत आणि ते द्यायची पण त्यांची मानसिकता आहे। तर ही जागा पण आमच्या पांडणांचीच मोठ्या मनाने आमचे बाबा असताना त्यावेळेस ही स्मशानभूमीची जागा आपण एकदा एका दशक्रियेच्या कार्यक्रमात आले होते, आपण पण तिथे उपस्थित होता। आमच्या गावचे आधारस्तंभ अशोक शेठ घोलप यांनी तिथे दशक्रियामध्ये ती सूचना केली आमच्या कुटुंबाला की म्हणजे कुणीतरी एक मुद्दा उपस्थित केला की इथे बसण्याची व्यवस्था नाही किंवा या सगळ्या गोष्टी, तर आमच्या कुटुंबाच्या वतीने अशोक शेठनी शब्द दिला होता की नाता शेठ आयर यांच्या जमिनीबद्दल जर त्यांच्या कुटुंबाकडून जर काही सहकार्य पाहिजे असेल तर आज त्यांच्या वतीने मी शब्द देतो आणि त्यांच्या शब्दाला जाण ठेवून आमच्या कुटुंबातील जे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माझे सगळ्यात मोठे काका आहेत पांडा नायर यांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन ही जागा दिली आणि ही जी स्मशानभूमीची वास्तू ही आज आपल्याला त्या समोरची दिसते। ताई दुसरं सांगायचं म्हणजे आता आपण हा जो मागणीवाडीचा रस्ता इथून आता हा टप्पा आपण कॉन्क्रिटीकरण करून त्या चौका पुढे या पुलाच्या नंतर त्या आपल्या चौकापर्यंत नेणार आहोत। त्याच्या पुढचा जो काय मागणीवाडीचा बारख्या मागणीवाडीचा रस्ता होता तो आयुष प्रसाद साहेबांना आपण स्वतः तिथे भेट करायला आणली आणि आयुष प्रसाद साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं की या बारख्या मागणीवाडीवाल्या लोकांची किती गैरसोय आणि तो एक टप्पा ताई 12.5 लाखाचा आपण ठक्कर वापा योजनेमधून त्या दरम्यान पूर्ण करून घेतला। त्याचा उर्वरित टप्पा ताई 12.5 लाखाचा दुसरा आपल्याला करणं बाकी आहे, परंतु दुर्दैवाने तुम्हाला एक सांगावं असं वाटतं, मगाशी पण मी काही भाग सांगितला त्यातला आता उत्तरार्ध भाग मी त्या वाणी साहेब तुमच्या नजरेत असा घालतो, तो देखील आदिवासी टप्प्याचाच भाग आहे। आता ते कामं देखील आपणच मंजूर केले, परंतु ताईंनी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या कामाचं पण नाव बारकेवाडी तिथं काहीतरी मंजूर झालं आणि डिक्लेअर करून टाकलं। ताई मला वाटतं त्याची पण आपण शहानिशा केली पाहिजे, त्याचा देखील आपण पाठपुरावा केला आहे आणि त्याचं देखील भूमिपूजन हे आपल्याच हस्ते व्हावं अशी आमच्या सगळ्या ग्रामस्थांची इच्छा आहे। त्याचे जमीन मालक ताई आपल्या इथे मगाशी जे वरती होते दिलीपदादा आयर, सोपन शेठ आयर, मैपत नाना आयर, राजू शेठ आयर, हे सगळं कुटुंबाची जागा आहे। त्याच्याबरोबर लक्ष्मण कोंडाजी आयर या कुटुंबाची जागा आहे। त्या कुटुंबाने मोठ्या मनाने स्वतःच्या जमिनीतून आदिवासी लोकांसाठी ते योगदान दिलेले मी त्यांचं देखील जाहीर या आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि ताई त्या कुटुंबाने जागा दिलेली आहे त्याचं भूमिपूजन देखील थोड्या दिवसात आपण त्याची ती शहानिशा करा आणि त्या कार्यक्रमाचं पण भूमिपूजनाची एक वेळ आम्हाला द्या आणि तो जो काही आदिवासी विकास जो काही झाला आहे रस्ता तो देखील त्याचा पाठपुरावा देखील राजू शेठ आपल्याकडे त्याचा पाठपुरावाचं पत्राची सगळी आपल्याकडे दखल
भेटतील तो संदर्भ तो ताईंशी द्या आणि आपण त्याचं भूमिपूजन करा अशी मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो. दुसरं ताई, आता आमच्या इथे तुम्ही एक आता आमच्याकडे एक थोडासा एक गैरसमज त्याच्यामध्ये काही लोकांमध्ये आमच्या आदिवासी बांधवांमध्ये मराठी बांधवांमध्ये करून दिला आहे. ताई, स्मशानभूमी आमच्या इथे कुणालाही असं काही गावच्या आमच्या कुठल्याच माणसाने हिंदू आदिवासी ठाकर असा कुठलाही भेदभाव न करता कुणीही जरी आलं आणि जे काही अंत्यविधी असतो तो अंत्यविधी या स्मशानभूमीत केला तरी त्याला कोणत्याही ग्रामस्थांनी हरकत घेतलेली नाही. परंतु दुर्दैवाने सांगावं असं वाटतं ताई, देवचेंकडे आमचे देवचे म्हणजे आमच्या गणपतीची जर पूजा करायची असेल ना ताई, आमच्या नाही प्राणप्रतिष्ठा समजा आत्ता, परंतु पूजा करायची असेल तरी गेले 50 वर्षापासून मान आमच्या देवच्या कुटुंबाला आहे, आमच्या लोकरे कुटुंबाला आहे. म्हणजे आदिवासी जरी असले तरी आम्ही कधीही आदिवासी आणि मराठा असा कधी भेदभाव आम्ही केलेला नाही. पण दुर्दैवाने त्यांच्या घरामध्ये काही एक थोडीशी एक दुर्घटना झाली आणि त्या दुर्घटनेमध्ये आपल्या गावचे जे काही विद्यमान मागचे तेवढेसे उपसरपंच होते त्यांनी तिथे सांगितलं की तुम्हाला जर इथे आदिवासी म्हणून जर तुम्हाला जर तिथे कोणी स्मशानभूमीत जायला जर कोणी देत नसेल तर मला सांगा, मी तिथे येऊन देतो. अरे बाबा, तू आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतोस कशाला? त्यांना अडवणूक कुणी केली हे पहिलं सांगा. कोणत्याच माणसांना ताई, आमच्या ठाकर समाजाला पण माझी नम्र विनंती आहे की तुम्हाला कुणी अडवलेलं नाही आहे. तुमच्यामध्ये पण जर एखादी वाईट दुःख म्हणजे जर काही अंत्यविधी झाला, कुणाचे जर मयत झालं तर ते पण आपण या स्मशानभूमी तिथं आणून करू शकता. ताई, आता त्यांनी फक्त आता एक कामाची फक्त एक दिखावा करण्यासाठी आता काय स्मशानभूमी वेगळी मंजूर केली. एका गावामध्ये जर काही एवढं काही तिथं आपण काय लाईन लावून मयत करायला जात नाही. या स्मशानभूमीचा वापर करा आणि तिकडे वेगळी स्मशानभूमी करण्यापेक्षा ताई, ही स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी जो काही निधी आपल्याला द्यायचा असेल ती नवीन स्मशानभूमी करण्यापेक्षा या स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी तो निधी टाकावा अशी मी आपल्याला कळकळीची आणि नम्र विनंती करतो. आता ताईंना माझी एवढीच विनंती आहे की या रस्त्यासाठी पाठपुरावा कोणी केला, या कामासाठी पाठपुरावा कोणी केला, या कामासाठी आत्तापर्यंत प्रयत्न कोणी केले याचं तुम्ही जगजाहीर आमच्या सगळ्या लोकांना थोडंसं त्याच्याबद्दल मार्गदर्शन करावं अशी मी ग्रामस्थांतर्फे विनंती करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.